आज शिरसाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये संत निरंकारी जी सामाजिक संस्था आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली. आपल्यासोबत यादव सर आहेत. यादव सर, काय या ठिकाणी तुम्ही स्वच्छता करताय, कसा उपक्रम असणार आहे आणि दिवसभर काय कार्य करता? आमचं संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दुंदुर्ड ब्रँच आणि शिरसाळा ब्रँचच्या अंतर्गत असलेली शिरसाळा ब्रँच या दोन्ही ब्रँचच्या वतीनं हा जो स्वच्छ जल स्वच्छ मन हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम आम्ही या शिरसाळा या गावामध्ये राबवण्याचा मानस केलेला आहे आणि तो कार्यक्रम सुरू पण झालेला आहे सकाळी 8 वाजल्यापासून. तर आम्ही फक्त एक संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन केवळ या बीड जिल्ह्यापुरतं नाही किंवा मराठवाड्यापुरतं नाही, अख्ख्या विश्वामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक जे कार्य आहे, आध्यात्मिक बरोबर सामाजिक कार्यही संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या संत निरंकारी मंडळाच्या वतीने राबवत आहोत. एकंदरीत पाहायला गेलं तर या शिरसाळा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही स्वच्छता करताय, पुढचा कार्यक्रम कुठे घेऊ शकताल? शिरसाळ्यामध्ये याआधी तुम्ही पवनेरमध्ये सुद्धा घेतला होता आणि आज संध्याकाळी सत्संगचा कार्यक्रम कुठं असणार आहे? तर संध्याकाळी सत्संगचा कार्यक्रम यात आपला बाजार स्थळ आहे, जे सोसायटी आहे त्या सोसायटीच्या एरियामध्ये आमचे संत सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे परम शिष्य विष्णूजी जाधव हे जामखेडून तालुका अंबड या ठिकाणी येणार आहेत. आणि आमच्यामध्ये जे महात्मा येतात, बाहेरून महाराज येतात, ते कुठले स्वतः पेट्रोल गाडीला टाकतात, स्वतःच्या पैशाने येतात, स्वतःचा कार्यक्रम करतात आणि निघून जातात. कुठलेही पैशाची देवाण नाही, घेवाण नाही, काय नाही. जनसेवा ही ईश्वर सेवा हा एक ध्यास असून संत निरंकारी मंडळ केवळ आणि केवळ फक्त भल्याची कामना, सबके भले में अपना भला है भला मागना, एक सुंदर कला ही संत निरंकारी मंडळाचं वाक्य आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे, सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे 23 फेब्रुवारीला हा कार्यक्रम असतो, परंतु आज रविवार असल्यामुळं हा कार्यक्रम पूर्ण सुट्टी असते आणि सर्व सेवा दल अधिकारी सुद्धा या सेवेमध्ये सहभागी होऊ शकतील, म्हणून पूर्ण विश्वामध्ये हा कार्यक्रम आज 23 फेब्रुवारी राबवला जातो. संत निरंकारी सेवाभावी संस्था तुमची जी आहे संस्था आणि ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमान तुम्ही या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली. ग्रामपंचायत कार्यालयाचे तुम्हाला काय काय सहकार्य लागलं? तर तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी हा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे तेवढं काही आम्हाला सहकार्य लाभलं नाही. टोपले बी आम्हीच आणले, खोरे बी आम्हीच आणले आणि बोरगा सगळं साहित्य आम्हीच आणले. ते म्हणले आम्हाला काय भेटणार नाही आमच्याकडनं, फक्त एक रस्सी दिली त्यांनी, बाकी काही दुसरं ट्रॅक्टर एक दिले आम्हाला त्यांनी, कारण काय हे ट्रॅक्टरचा कचरा बाहेर टाकायचा आहे. आमची अशी इच्छा आहे की आम्हाला तुम्ही काय करू नका, फक्त आम्हाला एक पाठीमाग उभा राहा. तुमचं जर सहकार्य मिळालं गावाच्या आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा दिंदुरच्या वतीनं आणि शिरसाळ्याच्या वतीनं, आमचं फक्त एकच ध्यान आहे की स्वच्छ जल स्वच्छ मन, टाकी स्वच्छ राहावा, तो परिसर स्वच्छ राहावा, जेणेकरून जनमानसाचं आरोग्य स्वच्छ राहील. फक्त हाच उद्देश आहे. नक्कीच आपल्यासोबत सरपंच, एकंदरीत जलशुद्धी केंद्रामध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतलेले अतिशय सुंदर काम आहे. काय तुमच्याकडून त्यांना अपेक्षा आहेत? तुम्ही काय त्यांना सहकार्य करणार? त्यांना जे सहकार्य लागलं ते आम्ही करायला तयार आहे. या ठिकाणी ते स्वच्छता करतायत, काय वाटतं? एकदम चांगलं वाटतंय. पॉश एरिया झाला, लय घाण झाली ती, आणि आता एकदम फ्रेश वाटतंय. असेच कार्यक्रम त्यांना वारंवार शिरसाळा ग्रामपंचायत अंतर्गत घ्यायला पाहिजे. आता काही अचानक कार्यक्रम झाल्यामुळे आम्हाला टोपले वगैरे काही देता आले नाही. इथून पुढे जर कंटिन्यू यांचे कार्यक्रम चालले का, आपण त्यांचं साहित्य जे लागतंय का ते त्यांना कंटिन्यू आपण पुरवतो. नक्कीच तुम्ही पाहू शकतात शिरसाळा येथील जलशुद्धीकरण केंद्र जे आहे त्या ठिकाणी संत निरंकारी सेवाभावी संस्थेच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे आणि आज त्यांचा शिरसाळा येथील सोसायटी प्रांगणामध्ये सत्संगचा कार्यक्रम देखील असणार आहे. त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केलेले. या ठिकाणी पाहायला गेलं तर स्वच्छता अतिशय चांगल्या प्रमाणात होत आहे आणि जलशुद्धीकरण केंद्र जे आहे ते अतिशय शोभून दिसणार आहे. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.